नमस्कार. भारतीय तत्वज्ञानाचे दोन प्रवाह. भारतीय तत्वज्ञान ही अत्यंत प्राचीन आणि समृद्ध विचार परंपरा आहे. मानवी जीवनाचा अर्थ, विश्वाची उत्पत्ती, आत्मा आणि परमेश्वराचे स्वरूप, नैतिक मूल्ये, मोक्ष यासारख्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न भारतीय तत्वज्ञांनी हजारो वर्षे केला आहे. या तत्वज्ञानाची विभागणी प्रामुख्याने दोन मुख्य प्रवाहांमध्ये केली जाते. एक आस्तिक दर्शने आणि दुसरं आहे नास्तिक दर्शने. त्यातलं पहिलं जे आहे आस्तिक दर्शने ते आपण पाहणार आहोत. आस्तिक या शब्दाचा अर्थ केवळ देवावर श्रद्धा ठेवणारा असा नसून वेद हे ज्ञानाचे प्रमाण आहेत असे मानणारा असा आहे. ही दर्शने वेदांचा अधिकार मानतात, तसेच धर्म, कर्म, मोक्ष यांचा स्वीकार करतात. ही 6 दर्शने आहेत आणि या 6 दर्शनांपैकी पहिली 3 दर्शने आपण इथे पाहणार आहोत. त्यामध्ये आहे पहिलं सांख्य दर्शन. याचा संस्थापक आहे कपिल मुनी आणि मुख्य तत्व त्याचं जे आहे ते आहे प्रकृती आणि पुरुष. तिथं पुढे याचा विचार, मुख्य विचार जो आहे तो विश्वातील सर्व परिवर्तन हे प्रकृतीचे कार्य आहे. प्रकृती जड, सक्रिय आणि त्रिगुणात्मक अशी आहे. पुरुष प्रकृती संबंधातून विश्वाची उत्क्रांती होते. पुरुष हा चैतन्यमय असला तरी तो कशाचेही कारण वा कार्य नाही. ज्ञानप्राप्तीमुळे मोक्ष प्राप्त होतो असा मुख्य विचार इथं सांगितला जातो. याचं महत्व जे आहे या दर्शनाचं ते म्हणजे सांख्य दर्शनाने भारतीय योग, वेदांत आणि बौद्ध विचारांवर खोलवर प्रभाव टाकला आहे. दुसरं दर्शन आहे ते म्हणजे योग दर्शन. संस्थापक याचा आहे महर्षी पतंजली, त्यांनाच योग सूत्रकार असं आपण म्हणतो. याचा मुख्य तत्व आहे चित्तवृत्तींचा निरोध करून आत्मसाक्षात्कार साधने. अष्टांग योग त्याच्यामध्ये सांगितला जातो. त्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी इथे देखील यम 5 आणि नियम 5 सांगितलेले आहेत. मुख्य विचार जो आहे तो आहे योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून मानसिक शुद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीची साधना आहे. ईश्वरावर श्रद्धा, साधना आणि वैराग्य हे महत्वाचे घटक इथे दिसून येतात. याचं महत्व जे सांगितलं जातं त्यानुसार योग दर्शनाने शरीर, मन व आत्मा यांचे संतुलन साधण्यावर भर दिला आहे, ज्याचा उपयोग आजही मानसिक शांतता व आरोग्यासाठी होतो. तिसरं दर्शन जे आहे ते आहे न्याय दर्शन. याचा संस्थापक आहे गौतम, अक्षपाद गौतम असंही त्याला म्हटलं जातं. गौतम ऋषी असं आपण त्यांना म्हणतो. याचं मुख्य तत्व आहे योग्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी तर्कशास्त्र आणि प्रमाणांचा उपयोग केला पाहिजे. 4 प्रमाणे सांगितले जातात: प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द. मुख्य विचार जो आहे त्याचा तो आहे चुकीच्या ज्ञानामुळे दुःख निर्माण होते आणि योग्य ज्ञानामुळे मुक्ती मिळते. तसेच तर्क व विश्लेषणाशिवाय सत्य जाणता येत नाही. आणि याचं महत्व, न्यायदर्शन हे भारतीय तत्वज्ञानातील तर्कशास्त्राचा आधारस्तंभ मानला जातो. पुढील आणखी 3 आस्तिक दर्शन आहेत, त्याचा पुढील भागामध्ये आपण विचार करणार आहोत. तुर्तास धन्यवाद.